स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि श्री हवगी स्वामी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने बहिशाल व्याख्यानमाला आपण मौजे तोंडचीर येथे आयोजित केलेली आहे. मागच्या वर्षीच आपल्याला ही व्याख्यानमाला इथे घ्यायची होती. सुदर्शन बिरादार सर आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि आम्हाला फार आनंद वाटतो की एक तरुण सरपंच आपल्या गावामध्ये विकासाच्या अनेक योजना करण्याचा ध्यास घेऊन सरपंच झालेला आहे. म्हणजे सरपंच अनेक असतात. उदगीर परिसरामध्ये अनेक सरपंच आहेत. सरपंच संघटनेच्या सगळ्या सरपंचांना बोलून माझ्या हस्ते सत्कार वीरशैव समाजामध्ये बामणीकर राजकुमारांनी केला होता. पण मागच्या वर्षी 2 ठिकाणी मला तुमच्याकडे एक आणि बामणीला घ्यायचं होतं. तो आम्ही बामणीला कार्यक्रम घेतला मागच्या वर्षी. यावर्षी राजकुमार बिरादांचं दुःखद निधन झालं. आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहू. कारण अतिशय ऍक्टिव्ह सरपंच आपल्या भागातला. कारण ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून त्यांनी गावामध्ये एवढी झाडं लावली. त्या दिवशी असंच आम्हाला थोडा अंधार पडला होता पण त्यांची गेवराई रस्त्यात आहे. आम्ही त्या गेवराईचा व्हिडिओ केला. तो व्हिडिओ आता त्यांचं अपघाती निधन झालं असं संध्याकाळी 9ला जेवून हे निघाले बाहेर आणि अपघात झाला. तर तो व्हिडिओ एवढा चालला, एवढ्या लोकांनी तो पाहिला. दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की तोंडचीर गावात आम्ही का निवडलं तर आमचे चिलरगे सर आमचा कॅम्प या गावामध्ये होता. तुमची शाळा आम्ही पाहिली. या गावाला हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या इतिहासाचा वसा आणि वारसा आहे. असं एक ऐतिहासिक हे गाव आहे आणि म्हणून मग हवगी स्वामी महाविद्यालय आणि तोंडचीर याचं एक वेगळं नातं निर्माण व्हावं. आणि शहरामध्ये जी महाविद्यालय चालतात या महाविद्यालयामधली शिक्षक कशा पद्धतीने शिकवतात, आपल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करतात का नाही, आज जगामध्ये ज्ञानाचं काय चालू आहे हे सगळं गावातल्या लोकांना सुद्धा कळालं पाहिजे. म्हणून विद्यापीठाने ही बहिशाल व्याख्यानमाला ठेवलेली आहे. आता आपल्या उदगीरकरांना हे जाणीवपूर्वक यासाठी सांगितलं पाहिजे की या बहिशाल व्याख्यानमाळेमुळं उदगीरला नायडोळे सर आले. मनमत आपण निलांची आणि नायडोळे सरांची ओळख कुठं झाली तर ती बहिशाल व्याख्यानमालेत झाली. ते व्याख्यानमालेला उदगीरला आले होते म्हणजे तेव्हापासून चालू असणारी ही व्याख्यानमाला. आता अलीकडे काय झालं, मोबाईल आले हे आले त्याच्यामुळं लोक ऐकायला येतात की नाही खेड्यामध्ये. मग आपण का गैरसोय करून घ्यावी म्हणून कॉलेजेस काय करतात, शहरामध्येच बॅनर लावतात, तिथंच कार्यक्रम झाला कागदोपत्री असं ते करतात. पण आपण तसं न करता, कारण जून मध्ये आम्ही येतो पाटलांकडे, पाटील तुमच्या गावचे विद्यार्थी आमच्या महाविद्यालयात आले पाहिजेत. मग आपल्या विद्यार्थी ज्या महाविद्यालयामध्ये जातो त्या महाविद्यालयातले शिक्षक कसं शिकवतात, त्या महाविद्यालयामध्ये काय चालते हे सगळं कळलं पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांची प्रश्न एक झाली पाहिजे. सगळी प्रश्न आपण जर सोडवायला सुरुवात केली, प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात केली तर आपला देश 150 कोटी लोकसंख्येचा आहे. जगामधली एवढी मोठी लोकसंख्या असलेला राष्ट्र आहे तर आपल्याला आपलं गाव सुंदर करता येते. आपलं जीवन सुंदर झालं, गाव सुंदर होते, गाव सुंदर झाला की राष्ट्र सुंदर होते. तर हा संदेश स्वामी रामानंद विद्यापीठ वैशाल व्याख्यानमालेतून खेड्यामध्ये देऊ इच्छिते आणि म्हणून ही व्याख्यानमाला तोंडचीर गावामध्ये आम्ही घ्यायचं ठरवलं. आता आमचे ऍडव्होकेट वकील साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला त्याच्यामुळं आम्ही इथं आलो. मागेही मी कॅम्पला आलो तेव्हा बिरादार सरांशी बोललो कारण ते आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि तुमच्या गावामध्ये गावचा विकास करतो. अलीकडे राजकारण म्हणलं की पैसा केंद्रित झालंय, अतिशय गडूळ झालंय, राजकारण माझं काम नाही असं लोक म्हणत असतात. पण विभूती सर मला सांगायला अभिमान वाटतो की सुदर्शन पाटील आमचे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी आपलं गाव आपल्याला सुधारवायचं आहे म्हणून ते राजकारणात आहे. नाहीतर त्यांचा व्यापार होता, ते उद्योगपती झाले असते. आणि आपल्या गावातली शाळा ही एक उत्कृष्ट शाळा झाली पाहिजे. कारण अलीकडे आता उद्या आपल्याला मराठी भाषा दिन साजरा करायचा आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे पण तो कागदावरच आहे. अद्याप केंद्राने त्याचं प्रस्ताव अजून मान्य केलेला नाही. पण ती मराठी भाषेतली शाळा उदगीरच्या ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, हे पोद्दार इंटरनॅशनल शाळांपेक्षा उत्कृष्ट झाली पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी सगळ्या गोष्टी आपल्यापासून सुरू कराव्या लागतात. संत तुकाराम म्हणतात की बोलावे तसे बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले, हे आपल्यामध्ये आलं पाहिजे. म्हणून सुदर्शन बिरादारांनी यांना, सुदर्शन पाटलांनी, यांना 2 मुली आहेत नाही पाटील, तर त्यांनी मुलीचं, एक मुलगी आता तिथल्या शाळेत शिकते, कुठं झील आहे का कुठं आहे, कोदारला आहे, माउंट लिटरा झील आहे. तर दुसरी मुलगी त्यांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तिचं ऍडमिशन दिलेलं. म्हणजे माझी मुलगी ज्या शाळेत शिकते त्याच शाळेमध्ये गावातल्या सगळ्यांची मुलं शिकली पाहिजेत.
आणि ती शाळा एक उत्कृष्ट शाळा या भागातून त्यांनी मला बोलताना मागे म्हणाले की इथून ह्या ग्रामीण भागातली जी मुलं स्कूल बस येते आणि मुलं जी उदगीरला जातात ती इथंच थांबली पाहिजे. अशा पद्धतीची शाळा करण्याचं ध्येय घेऊन चालणारा हा सरपंच आहे. आणि म्हणून मी राज्यशास्त्र वर्गात शिकवतो. मला असं वाटलं की राज्यशास्त्रामध्ये खऱ्या अर्थाने एखादा सरपंच असं काम करत असेल तर तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चळवळीच्या माध्यमातून केंद्रापर्यंत गेला पाहिजे. राजकुमार बिरादारांकडे मागच्या वर्षी आम्ही कार्यक्रम घेतला आणि राजकुमार बिरादारांच्या कामाचं कौतुक त्यांचा 26 जानेवारीला मागा दिल्लीमध्ये सत्कार झाला त्यांच्या पत्नीसह त्यांचा. आणि त्यांना फार आनंद होता. शिवराज पाटलांचं निधन झालं मागा डिसेंबरमध्ये 12 डिसेंबरला. तेव्हा आपण उदगीरकरांकडून शोकसभा घेतली हळदी स्वामी महाविद्यालयात. त्या शोक सभेला राजकुमार बिरादार आले होते. ते मला म्हणाले की सर यावर्षी कार्यक्रम बामणीमध्येच झाला पाहिजे आणि त्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. आणि म्हणून मी बामणीच्या ग्रामपंचायती सोबत माझा MAU केला पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंटचा. कारण राज्यशास्त्र नुसतं वर्गात शिकून चालत नसते तर सरपंचांना सुद्धा ग्रामीण विकास काय आहे, गावातला शेतकरी आधुनिक शेती कसा केला पाहिजे, ह्या सगळ्या अनुषंगाने आपण आणि तुम्ही एकमेकाला मिसळून जर काम केलं तर आपल्याला आपली ग्रामपंचायत दिल्लीमधल्या योजना आपल्या गावापर्यंत कशा आणता येतील आणि त्याची अंमलबजावणी कशी योग्य करता येईल या दिशेने काम करता येते. आणि म्हणून त्याचा एक टप्पा म्हणून ही वैशाल व्याख्यानमाला आहे. आणि या व्याख्यानमालेमध्ये सुद्धा त्याची नियमावली आहे, त्याची यादी आहे, त्याची तारीख आहे. पण विद्यापीठाला आपण सांगितलं तारीख वाढून द्या म्हटला. कारण शंकर विभूते सर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतात. एक पट्टीचा वक्ता म्हणून त्यांची ख्याती आहे. ते मराठीतले एक उत्कृष्ट साहित्यिक आहेत. आणि मी विद्यार्थी असतानापासून त्यांचं वक्तृत्व कलेतला प्रभाव मी पाहिलेला आहे. कारण मी पीपल्सला शिकायला होतो आणि ते माझे 1-2 वर्ग पुढे होते. आणि तेव्हापासून ते वादविवाद स्पर्धेमध्ये बोलायचे. आणि वादविवाद स्पर्धेतला वक्ता पुढे वक्ता राहतोच असं काही नाही. पण त्यांनी आपलं वक्तृत्व तिथून ठेवलेलं आहे. ते आता महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात जातात. ते म्हणाले की सर महापुरुषांच्या विचाराची उपयुक्तता हा त्या यादीमध्ये दिलेला विषय आहे. पण मी गावातल्या लोकांना सुखी जीवनाचा जो मूलमंत्र आहे, आनंदी जीवन जगण्याची जी पंचसूत्री आहे ती मी फार नेमकेपणे सांगतो. आणि म्हणून आपण यांना तसं मी 18 तारखेला यायला सांगितलं होतं कारण आपण शिवजयंतीच्या अगोदर कार्यक्रम घेऊन म्हटलं होतं. पण सरांकडे अडचण होती आणि सरांनी मग ही तारीख दिली. आपण तिथपर्यंत वाट पाहिली आणि सरांचा कार्यक्रम इथं आपण आयोजित केलेला आहे. तेव्हा मी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने विभूते सरांचं स्वागत करतो. त्यांच्यासोबत आलेले विजयसिंग ठाकूर आहेत, हे हिंदी विभागाचे प्रमुख आहेत. ते त्यांची जन्मभूमी उदगीर आहे आणि म्हणून ते सरांसोबत आले. कारण नांदेडून यायचं, इथं व्याख्यान द्यायचं आणि मग नांदेडला जायचं म्हणजे रात्री 12-1 वाजता. आणि म्हणून मग त्यांनी सारथी म्हणून जसं अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण होता तसा हा ठाकूर म्हणजे सारथी आहेत. त्यांची ते गाडी घेऊन आलेली आहे. आणि तसं ठाकूर सर फार चांगलं बोलतात. पण आज आपण त्यांना पुन्हा कधीतरी आपल्याला पूर्ण वेळ ऐकता यावं म्हणून विभूते सरांचंच आपण ऐकणार आहोत. तर मी आपलं हे लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने हळदी स्वामी महाविद्यालयाच्या वतीने विभूते सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण सर्व ग्रामस्थ आपला ऐतिहासिक वारसा आणि वसा जपलो पाहिजे यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने येऊन बसला. सर आमच्याकडेच आहेत. सरांची सकाळी भेट झाली माझी आणि मग सरांकडे संचलन आहे त्याचाही मला आनंद वाटला. तर मी आपल्यामध्ये आणि वक्त्यामध्ये अधिक वेळ न थांबता आपल्या ग्रामस्थांचे आभार मानतो आणि विभूते सर तेवढ्या लांबून इथं आले म्हणून त्यांचे आभार मानून घेतो आणि माझं प्रास्ताविक इथंच थांबवतो. माझ्यासोबत चिमोरे सर आले, त्यांचं सांगायचं राहून गेला कारण प्रास्ताविक आणि परिचय असा दोन्ही भाग माझ्याकडे आहे. थोडं सरपंचावर जास्त बोलण्यानं चिमोरे सर हे लोकशिक्षक आहेत. म्हणजे वर्गात 4 भिंतीत शिकवणारा शिक्षक हा वर्गाच्या 4 भिंतीतच शिकवतो. आता काल शिवजयंतीच्या दिवशी मी दावणगावमध्ये ही व्याख्यानमाला घेतली. तिथं मी सगळ्याच प्राध्यापकांना सांगितलं होतं पण चिमोरे सर तिथं सुद्धा जातीने हजर होते. आज सुद्धा ते आहेत. आम्ही येईपर्यंत पायी गिदर गेटच्या उड्डाण पुलापर्यंत आले होते. त्यांना आम्ही गाडीत घेतलो आणि आलो. म्हणजे कसं असते, संधी असते, आपण कोणाला काही सक्ती करू शकत नाही. आपण विनंती करतो, सांगतो. तसं तुम्ही टाकलेलं बॅनर फेसबुकवर सगळ्यांकडेच फिरलेला आहे. पण कोण ऐकायला यावं आणि कोण येऊ नये हे ज्याचा त्याचा प्रश्न असतो.
आणि म्हणून असा एक लोकशिक्षक म्हणून चिमुरे सर आपल्या इथे उपस्थित आहेत. ते आमच्याकडं मराठीचे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, मराठी विभाग प्रमुख आहेत आणि त्यांचं सुद्धा आपल्याला पुन्हा कधी ऐकता येईल. आपण आपल्या कॅम्पमध्ये बऱ्याच शिक्षकांना ऐकलेलं आहे, बरेच शिक्षक ऐकायचे आहेत. पुन्हा पुन्हा आपण या गावामध्ये येणार आहोत. तर माझं हे प्रास्ताविक थांबवतो आणि पुढील सूत्र सरांच्या होतो थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण मी इकडेच पाहिजे. दिलेली शाबासकीची थाप ही कार्य करताना